माझं नाव हितेश आहे. आज माझं लग्न झालं आहे आणि माझी पत्नी वधू बनून माझ्या खोलीत माझी वाट पाहत होती. माझी पत्नी खूप निरागस आणि सुंदर होती. मी ठरवलं होतं की माझ्या पत्नीची मी खूप काळजी घेईन. मी एकत्र कुटुंबात राहत होतो. आमच्यासोबत माझे काका काकूसुद्धा राहत होते. माझ्या आईला मानसिक आजार होता. मी ठरवलं होतं की माझ्या पत्नीला नेहमी प्रत्येक संकटातून मी वाचवणार आणि तिला सर्वांपासून लपवून ठेवणार. माझ्या सासू सासऱ्यांनी मला सांगितलं होतं, आमची मुलगी खूप निष्पाप आणि निरागस आहे. ती एकदा डिप्रेशनची शिकार झाली होती, त्यामुळे तिची खूप काळजी घ्या. त्यांचे म्हणणे होते, आमच्या मुलीला एकत्र कुटुंबात लग्न करायचंच नव्हतं, परंतु जे तिच्या नशिबात होतं तेच झालं. मी माझ्या पत्नीसाठी अनेक भेटवस्तू खरेदी केल्या होत्या. माझ्या डोळ्यात हजारो स्वप्न चमकत होती. मी माझ्या पत्नीला आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर ठेवण्याची शपथ घेतली होती. जर लोक मला म्हणाले असते, हा जोरूचा गुलाम झाला आहे किंवा हा त्याच्या पत्नीच्या मागे वेडा झाला आहे, तरी मला काही फरक पडला नसता. कारण आत्ता मला फक्त माझ्या पत्नीची काळजी घ्यायची होती. माझे वडीलसुद्धा असेच होते. त्यांनीही कुटुंबातील लोकांचं बोलणं ऐकलं होतं, परंतु माझ्या वडिलांनी नेहमीच माझ्या आईला घराची राणी बनवून ठेवलं होतं आणि याच कारणाने माझी आई अजूनसुद्धा तरुण दिसत होती आणि माझ्या आईवडिलांचे आयुष्य खूप चांगले होते. एखाद्या पुरुषाला काय हवं असतं, त्याची पत्नी नेहमी सुंदर आणि तरुण असावी आणि एखादी स्त्री तेव्हाच म्हातारी होते जेव्हा तिच्याशी गैरवर्तन केले जाते, तिला दुःखी ठेवलं जातं, तिला त्रास दिला जातो. मी जर माझ्या पत्नीची काळजी घेतली असती तर ती नेहमी सुंदर आणि तरुण राहिली असती. त्यात फायदा कोणाचा होता? साहजिकच माझाच होता. हा सगळा विचार करत मी माझ्या रूममध्ये जात होतो. मी माझा खिसा तपासला आणि एकदा माझ्या पत्नीला देण्यासाठी आणलेली रिंग तपासून पाहिली. माझ्या मित्रांनी काही खोडसळपणा तर केला नाही ना, हे पाहण्यासाठी मी रिंगचा बॉक्स उघडला. त्यात रिंग आहे की नाही. मी बॉक्स उघडताच एक सुंदर रिंग दिसली. ती रिंग अतिशय सुंदर दिसत होती. मी माझ्या पत्नीच्या बोटात ती रिंग घालणार होतो. तिचे हात खूप सुंदर होते. जेव्हा ती माझ्यासोबत बसली होती तेव्हा मी तिच्या हाताकडे बघत होतो. मी तिच्याकडे बघू शकत नव्हतो, नाहीतर लोकांनी माझी चेष्टा केली असती. मी खूप लाजळू टाईपचा मुलगा होतो. मी रूममध्ये प्रवेश केला तेव्हा माझी पत्नी माझ्यासमोर बेडवरती बसलेली होती. ती खूप सुंदर आणि मोहक दिसत होती. असे वाटत होते ती अप्सरा आहे, जी अप्सरा माझ्या रूममध्ये आली आहे. मला ते दिवस आठवू लागले जेव्हा मी याच रूममध्ये एकटा राहायचो आणि मुलींचा विचार करत राहायचो. कधीतरी माझ्या आयुष्यातही मुलगी येईल. ती कशी असेल? ती सुंदर असेल का? ती मला आवडेल का? का तिला माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले जाईल आणि मला माझे संपूर्ण आयुष्य एका नको असलेल्या जीवनसाथीसोबत घालवावे लागेल? परंतु आज मला खूप आनंद झाला होता, कारण मला ती मुलगी खरोखर खूप आवडली होती आणि आता मी माझे संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवणार होतो. मी स्वप्नात सर्व काही क्षण पाहिलेले आता आमच्या रूममध्ये घडणार आहेत. मी जाऊन तिचा पदर उचलला तेव्हा ती मला पाहून अतिशय आनंदी झालेली दिसली. तिचे सुंदर मोहक डोळे बघताच मी अजून जास्त तिच्यासाठी वेडा झालो होतो. ती खरंच खूपच सुंदर होती आणि नवरी झाल्यावर ती अजूनच सुंदर दिसत होती. मला बघून ती हसली आणि मी सुद्धा तिला पाहून हसलो. जेव्हा मी तिची स्तुती केली तेव्हा ती त्या बदल्यात मला म्हणाली की तुम्ही पण खूप छान आहात. तेव्हा तिचे हसणे, तिचे डोळे, तिचे ओठ सर्व काही खूप सुंदर दिसत होतं. मी फक्त तिच्याकडे पाहत होतो, परंतु तिने मला सांगितले की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. तुम्ही माझी विनंती मान्य कराल का? मी म्हणालो, हो. तुझ्या मनातील इच्छा तू मला सांगशील तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. ती मला म्हणाली, आपले नवीन वैवाहिक जीवन सुरू करण्याअगोदर मला देवाचे आभार मानायचे आहेत. मी म्हणालो, हो हो, का नाही? तुला नक्कीच देवाचे आभार मानायला हवेत. तुझ्यासारखी जोडीदार भेटल्यामुळे देवाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपले वैवाहिक जीवन सुरू करण्याआधी आपण देवाचे आशीर्वाद घेतले तर आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागणार नाही. मी म्हणालो, चल, मी सुद्धा देवाला धन्यवाद म्हणतो. आम्ही दोघं उठलो आणि रूममध्ये असणाऱ्या छोट्या मंदिराकडे निघालो.
मी देवाचे आभार मानले आणि मी माझ्या पत्नीची नेहमीच काळजी घेईन असा देवासमोर विचार केला. असे वाटत होते आज मी स्वतःला वचन दिले आहे, मी माझ्या पत्नीला कधीही फसवणार नाही. माझी पत्नी वधूच्या वेशात अतिशय सुंदर दिसत होती. मी म्हणालो, तुला जे पाहिजे तू ते देवाकडे माग. आज आपल्या वैवाहिक आयुष्याची ही पहिली रात्र आहे. देवाचे मनापासून आभार व्यक्त कर. असं म्हणत मी तिच्याजवळ आलो. ती माझं बोलणं ऐकून खूप घाबरून गेली होती. ती मला म्हणाली, आज रात्रभर मी फक्त देवाच्या चरणी प्रार्थना करणार आहे असे तिने मला सांगितले. प्लीज मला तुम्ही यासाठी परवानगी द्या. तिच्या तोंडून हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं. ती रात्रभर देवाच्या चरणी बसून काय करणार होती? तरीसुद्धा मी आनंदाने तिला यासाठी परवानगी दिली. मला वाटलं माझी बायको खूप धार्मिक स्वभावाची आहे. ती हात जोडून मनातल्या मनात देवाकडे काहीतरी मागत होती आणि नंतर ती देवाच्या पायाजवळ बसली. मी तिच्याकडेच पाहत होतो. मला ती खूप आवडत होती. रात्रीच्या 12 पासून ते सकाळचे 4 वाजले होते. सकाळ झाली परंतु ती अजूनही देवाच्या चरणी बसलेली होती. तिने देवाच्या चरणी डोकं टेकवताच तिने पुन्हा डोकं वरच केलं नाही. बराच उशीर झाला परंतु तिने डोकं वर काढलं नव्हतं. मला वाटलं कदाचित ती देवाचा आभार मानत असेल, म्हणूनच तिने अजून देवाच्या पायावरचं डोकं बाजूला काढलेलं नाही. परंतु मला आश्चर्य वाटलं, 4 तास उलटून गेले होते तरी ती अजून तिथेच होती. थोड्या वेळानंतर मला तिचे नाव घेऊन तिला आवाज देणे भाग पडलं. मला वाटलं ती माझा आवाज ऐकून तरी उठेल किंवा नक्कीच मला काहीतरी उत्तर तरी देईल. परंतु मी तिला हाक मारली तरी ती उठली नाही. काही वेळाने मी तिच्या जवळ गेलो. मला असे वाटले ती श्वासच घेत नाहीये. मी तिला उचलून सरळ केलं परंतु ती बेशुद्ध पडली होती. मला आश्चर्य वाटले आणि काळजीसुद्धा वाटली. तिला अचानक काय झालं असेल? कदाचित थकव्यामुळे ती बेशुद्ध झाली असावी, म्हणूनच ती डोकं वर काढत नव्हती. परंतु अचानक तिचे संपूर्ण शरीर थंड होऊ लागले. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं पण तरी ती अजिबात काही हालचाल करत नव्हती. मी तिला पुन्हा पुन्हा हाक मारू लागलो. मी म्हणालो, सेजल तुला काय झालंय? मी तिला इतक्या जोराने झटकून टाकलं परंतु ती उठलीच नाही. मी चकित पण झालो आणि काळजीत सुद्धा पडलो. तिला अचानक काय झालं आहे? कदाचित ती थकल्यामुळे ती बेशुद्ध पडली होती, त्यामुळे ती उठत नव्हती. नंतर अचानक तिचं संपूर्ण शरीर थंड पडलं. असं वाटत होतं ती हे जग सोडून निघून गेली आहे. मी घाबरून माझ्या आईला हाक मारली. घरात काही नातेवाईक होते. ते रात्री आमच्या घरी थांबले होते. त्यांना सकाळी त्यांच्या घरी जायचं होतं. माझी हाक ऐकून सगळे रूमकडे येऊ लागले. मी ओरडत बाहेर आलो तेव्हा सर्वजण स्तब्ध उभे होते आणि मला विचारत होते काय झालं आहे. माझ्या तोंडातून काहीच उत्तर निघत नव्हतं. ते सर्वजण माझ्या रूमच्या दिशेने निघाले परंतु त्यांना अपेक्षित असलेलं दृश्य दिसलं नाही. नंतर माझ्या पत्नीची तपासणी केली असता समजलं आता ती या जगातून निघून गेली आहे. तिने जेव्हा देवाच्या चरणी डोकं टेकवलं तेव्हा तिचं अंग थंड पडलं होतं. माझ्यासाठी हे दुःख खूप मोठं होतं. मी यासाठी अजिबात तयार नव्हतो. क्षणात काय झालं ते मलाच समजत नव्हतं. थोड्या वेळापूर्वी ती माझ्याशी इतक्या आनंदाने बोलत होती. असं वाटत नव्हतं तिला काही त्रास होत आहे. तरी ती अचानक हे जग सोडून कशी काय निघून गेली? मला काहीच समजत नव्हतं. सगळे म्हणू लागले वधू मेली आहे. माझी आई म्हणाली, हितेश तू तिच्यासोबत काय केलं आहेस आणि तू तिला मारून टाकलं आहेस? मी म्हणालो, मी काहीही केलं नाही. माझी काकू नेहमी माझ्यावर नाराज राहत असे, कारण मी तिच्या मित्राच्या मुलीसोबत लग्न केलं नव्हतं. म्हणून त्यांनी आरडाओरडा करायला चालू केलं. यानेच वधूसोबत काहीतरी चुकीचं केलं असेल, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. माझी आई माझ्या काकूसोबत भांडू लागली आणि त्याच वेळी कोणास ठाऊक कोणीतरी माझ्या पत्नीच्या आईवडिलांना कॉल केला. ते लोक आले. त्यांनी येऊन त्यांच्या मुलीची अवस्था पाहिली. तेव्हा त्यांचीही प्रकृती बिघडायला लागली. सुरुवातीला ते त्यांच्या मुलीजवळ बसून बराच वेळ रडले. नंतर थोडंसं शांत झाल्यावर त्यांनी स्वतःला सावरलं. त्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला त्यांच्या घरी घेऊन जायचं होतं. आम्हाला काहीच समजत नव्हतं. हे सर्व अचानक काय झालं होतं? माझे तर कानच बंद झाले होते. जर कोणी मला हाक जरी मारली तरी मला त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नव्हता. माझ्या जागी कोणी असतं तर कदाचित त्याचीही अशीच अवस्था झाली असती. ते लोक त्यांच्या मुलीला त्यांच्या सोबत घेऊन निघून गेले होते. माझी पत्नी आता या जगात नव्हती. मी जिच्यासोबत आयुष्य काढण्याचं स्वप्न पाहिलं होतं ती या जगातून निघून गेली होती.
आम्ही त्या लोकांना फोन कॉल करत होतो, परंतु ते आमच्या कॉलला उत्तर देत नव्हते. आम्ही त्यांच्या मागे मागे त्यांच्या घरी गेलो, तेव्हा ते दारही उघडत नव्हते. आणि जेव्हा दार उघडलं तेव्हा सेजलचे वडील बाहेर आले आणि खूप रागाने आम्हाला म्हणाले, तुम्ही लोकांनी आमच्या मुलीला मारून टाकलं आहे. आता तुम्ही लोक इथे काय घेण्यासाठी आले आहात? कृपया आम्हाला आमच्या नशिबावरती सोडा. आम्हाला तुम्ही जास्त त्रास दिला तर आम्ही तुमची पोलिसांकडे तक्रार करू. मी माझ्या सासऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात. तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीचे लग्न लावून दिले आणि तुमची एकच मुलगी होती. ती सुद्धा लग्नाच्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये मृत अवस्थेत आढळली आणि त्यानंतर तुम्ही तिचा मृतदेह घेऊन तुमच्या घरी निघून आलात. हा धक्का तुमच्यासाठी खूप मोठा असेल, परंतु मी सुद्धा तुमच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. मी अग्नीला साक्षी ठेवून तिच्यासोबत 7 फेरे घेतले होते. माझा हक्क आहे, आता मी तिला शेवटचं पाहू शकेन. जर मी तिला शेवटचं एकदा पाहिलं तर मला समाधान वाटेल. परंतु माझ्या पत्नीच्या घरचे लोक विचित्र वागत होते. ते माझ्या पत्नीचा मृतदेह माझ्यापासून लपवत होते. ते मला तिच्या जवळ सुद्धा जाऊ देत नव्हते. आम्हाला हे सुद्धा समजू दिलं नाही तिला काय झालं होतं. मला असं वाटत होतं कदाचित तिच्यात अजून जीव शिल्लक आहे, कारण कोणताही व्यक्ती इतक्या लवकर कसा काय मरू शकतो. परंतु त्या लोकांनी खूप लवकर माझ्या पत्नीला त्यांच्या घरी आणलं होतं. माझी आई म्हणाली होती, तुझी बायको मेली आहे. मी स्वतः तिची नाडी तपासली होती. तिचे शरीर पूर्णपणे थंड झाले होते. तिची नाडी सुद्धा काम करत नव्हती. परंतु मला तिला बघायचं होतं. शेवटी ती माझी पत्नी होती. मला तर तिला शेवटच्या वेळी पाहण्याचा सुद्धा अधिकार नव्हता का? परंतु माझ्या सासरचे लोक दार सुद्धा उघडत नव्हते. दारातच उभे राहून ते माझ्यासोबत बोलत होते. माझ्या आईने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. त्यांनी आम्हाला सांगितलं, आमच्या घरी अजून पाहुणे आले आहेत. आमच्या मुलीच्या लग्नासाठी पाहुणे आले होते आणि आता ते लोक तिच्या अंत्यविधीनंतरच परत त्यांच्या घरी जातील. तुम्ही लोकांनी हे काय केलं आहे? आमचं सर्व काही नष्ट केलं आहे. आमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं आहे. अगोदर मी माझ्या मुलीचा अंतिम संस्काराला सामोरं जाईन, त्यानंतर मी तुम्हाला सामोरे जाईन. तुम्ही लोकांनी माझ्या मुलीसोबत असं काय केलं ज्यामुळे माझी मुलगी हे जग सोडून निघून गेली? मी त्या लोकांना सांगितलं, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही केलं नाही. ती तर देवाच्या चरणी बसली होती आणि देवाच्या चरणी डोकं टेकवताच तिचा आत्मा तिच्या शरीरातून निघून गेला. माझं बोलणं ऐकून त्या पती पत्नीने दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते गप्प झाले. मला असं वाटलं की ते आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत. परंतु त्यानंतर ते लोक असंच सांगत होते, हे सर्व तुम्हा लोकांमुळे झालं आहे. तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी आता खोटं बोलत आहात. तुम्ही लोकांनी काहीतरी केलं आहे. मी खूप चिंतेत पडलो होतो. मला माझ्या पत्नीला शेवटचं बघायचं होतं. मला समजतच नव्हतं माझ्यासोबत हे काय झालं आहे. ते म्हणाले होते, अंत्यसंस्काराचा संपूर्ण विधी आमच्या घरीच होईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे बसू शकता, परंतु कोणाशी जास्त बोलण्याची काही गरज नाही. तुम्ही लोकांनी इथे उलटसुलट प्रश्न विचारले तर तुम्ही लोक इथून निघून जाऊ शकता. मी माझ्या आईवडिलांची परिस्थिती पाहून माझ्या सासऱ्यांच्या बोलण्याला सहमती दिली. आम्हाला असे वाटत होते आम्ही खूप मोठं पाप केलं आहे. आम्ही त्यांच्या घरात गुन्हेगारासारखे बसलो होतो. काही वेळाने तिथे आलेले लोक एकमेकांशी विचित्र बोलू लागले. तेव्हा एक वृद्ध स्त्री माझ्या आईजवळ येऊन बसली आणि ती म्हणाली, हे जे काही होत आहे ते खूप विचित्र आहे. काय झालं आहे सेजलला ते मला सुद्धा माहीत नाही. ती बाई इतकी म्हातारी होती त्यामुळे तिला समजलं नाही ती आमच्यासोबत काय बोलत आहे. परंतु जेव्हा तिने आम्हाला एक गुपित सांगितलं तेव्हा आम्ही तिला आश्चर्याने पाहू लागलो. ती वृद्ध स्त्री म्हणाली की कोणतीही स्त्री त्या मुलीच्या मृतदेहाला स्पर्श करण्यासाठी तयार नाही. हे ऐकून आम्ही घाबरलो आणि काळजीत सुद्धा पडलो. माझी आई म्हणाली, हे काय आहे आणि असं का होत आहे? माझ्या सुनेच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यास स्त्रिया का नकार देत आहेत? हे जेव्हा आम्ही माझ्या पत्नीच्या आईला विचारलं तेव्हा माझ्या पत्नीची आई म्हणाली, असं काही नाही. लोक फक्त घाबरतात. लग्नाच्या पहिल्या रात्री एखाद्या मुलीचा मृत्यू झाला तर लोक तिच्याबद्दल विचित्र गोष्टी सांगतात. म्हणतात ती खूप दुर्दैवी होती आणि तिच्याजवळ कोणी गेलं तर तो पण दुर्दैवाची छायेचा शिकार होतो. जेवढे लोक तेवढ्या वेगवेगळ्या गप्पा करतात. आता आपण सर्व लोकांचं असं बोलणं तर थांबवू शकत नाहीत ना. लोक अशाच अफवा पसरवत आहेत. परंतु काही वेळाने 2 महिलांनी हिंमत एकवटून माझ्या पत्नीला तयार करण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी सांगितलं
ही मुलगी आमची नातेवाईक आहे. आम्ही हे सर्व करणार नाही तर ते कोण करणार? ती जशी होती तशी आमचीच होती. जेव्हा त्या लोकांच्या तोंडून असे शब्द आले तेव्हा मला आश्चर्य वाटले. ते असे का म्हणाले? ती जशी पण आहे आमची आहे. जशी होती तशी म्हणजे याचा काय अर्थ होता? माझ्या पत्नीमध्ये काही कमतरता होती का? परंतु माझी पत्नी पूर्णपणे ठीक होती. तिच्यात काहीही कमतरता मला वाटली नाही. या दोन्ही स्त्रिया मागच्या रूममध्ये गेल्या जिथे माझ्या पत्नीचा मृतदेह ठेवलेला होता. परंतु काही वेळाने दोन्ही महिला आरडाओरडा करू लागल्या. त्या जोरजोरात किंचाळत होत्या. ते ऐकून आम्ही सुद्धा हैराण झालो आणि काळजीत पडलो. असं वाटत होतं घरात जणू वादळ आलं आहे. त्यातली एक महिला बेशुद्ध पडली होती आणि दुसरी महिला म्हणू लागली, तुम्ही लोक खूप पापी आहात आणि क्रूर आहात. इथून सर्वजण निघून जा, नाहीतर सर्वांचा नाश होईल. ती स्त्री इतर स्त्रियांना तिथून निघून जाण्यास सांगू लागली. बरेच लोक घाबरले होते. त्यातले अनेक जण घाबरून आपापल्या घरी निघून गेले. आता फक्त घरातील लोक शिल्लक राहिले होते. माझ्या पत्नीच्या आईने डोकं धरून रडायला सुरुवात केली. माझ्या सासऱ्यांनीही डोकं धरलं आणि ते खाली बसले. मी म्हणालो, मला आता तरी सांगा काय झालं आहे? देवाखातर इथं काय झालं आहे मला तुम्ही सांगा. अगोदर माझी पत्नी गूढपणे हे जग सोडून निघून गेली. त्यानंतर तुम्ही लोक विचित्र वागत आहात आणि आता तिच्या अंत्यसंस्काराची कोणीही तयारी करत नाही. जेव्हा त्या दोन स्त्रिया आत गेल्या तेव्हा त्या अशा आरडाओरडा करत का बाहेर आल्या होत्या? जसं त्यांनी काही भूत पाहिलं आहे. देवासाठी मला सांगा तिला काय झालं आहे? नाहीतर मी स्वतःला अपराधी समजू लागेल आणि आयुष्यभर यातना भोगत राहील. अशा पश्चातापात मला माझा जीव देणं योग्य वाटेल. हे दुःख काय कमी आहे का? माझी पत्नी माझी होण्या अगोदर हे जग सोडून निघून गेली आहे. अजून मी तिच्याशी नीट बोललो सुद्धा नाही. मी खूप स्वप्न पाहिली होती आणि आता ती स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. ती कधीच परत येणार नाही. शेवटी माझ्या सासऱ्याने त्यांचं तोंड उघडलं आणि त्यांनी आम्हाला अशी गोष्ट सांगितली. ती ऐकून आम्हाला धक्का बसला. ते म्हणाले, सेजल आमची एकुलती एक मुलगी आहे. आम्हाला दुसरं मूल झालं नाही. आमची एकुलती एक मुलगी आमची सेजल. आम्ही तिच्यासाठी आमचा जीवसुद्धा देऊ शकतो. परंतु आम्ही खूप गरीब होतो. आमच्याकडे काहीच नव्हतं. एवढंच नाही, आम्हाला 2 वेळचं जेवणसुद्धा भेटत नव्हतं. आमची मुलगी दिसायला खूप सुंदर आणि हुशार होती. एका दिवशी एक माणूस तिच्या प्रेमात पडला. तो खूप श्रीमंत होता, परंतु तो माणूस विवाहित होता आणि त्याची बायको मरण पावली होती. तो आमच्या मुलीपेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. त्याच्याकडे खूप पैसा होता आणि तो आमच्या मुलीवर पण खूप प्रेम करत होता. तो आमच्या घरी आला आणि सेजलसोबत लग्न करण्याबद्दल आम्हाला विचारलं त्याने. तेव्हा आम्ही या लग्नासाठी त्याला नकार दिला. आम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्याशी नाही करू शकत. त्या माणसाने आम्हाला खूप विनंती केली, तरी आम्ही त्याला नकार दिला. नंतर एके दिवशी सेजल स्वतःहून आम्हाला म्हणाली, मी त्या माणसाबरोबर लग्न करणार आहे, कारण तो खूप श्रीमंत आहे आणि तो खूप म्हातारा झाला आहे. तो किती दिवस जगणार आहे? जेव्हा तो हे जग सोडून निघून जाईल तेव्हा त्याची संपूर्ण संपत्ती आपलीच असेल. सेजल म्हणाली, तुम्ही त्याला सांगा लग्नाच्या अगोदर त्याने आपल्याला लिहून द्यावं. त्याच्या मृत्यूनंतर त्याची सर्व संपत्ती माझी होईल. तो माणूस सेजलच्या प्रेमात इतका वेडा झाला होता, त्यामुळे त्याने या सर्व अटी मान्य केल्या आणि तिला सांगितलं, मी मेल्यावर माझा सर्व व्यवसाय, माझं घर, माझ्या गाड्या, माझी सर्व मालमत्ता सेजलच्या नावावरती जाईल. मी माझ्या मुलीला सांगितलं, तो माणूस लवकर हे जग सोडणार नाही. लग्नानंतर तुझ्या आयुष्यातील काही वर्ष निघून जातील. तुला तुझे आयुष्य का वाया घालवायचं आहे? तो माणूस 55 वर्षाचा असेल, परंतु तो 40 वर्षाचा दिसत होता. माझी मुलगी म्हणाली, मी जे काही करत आहे ते अगदी बरोबर करत आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. त्या माणसाचे नाव तानाजी होतं. त्याला सेजलशी थाटामाटात लग्न करायचं होतं, परंतु सेजलने त्यासाठी नकार दिला. तिला साधेपणाने लग्न करायचं आहे असं तिने स्पष्ट सांगितलं. तानाजीने तिची इच्छा मान्य केली आणि सेजल आणि तानाजीने अगदी साधेपणाने लग्न केलं. त्यावेळी आमच्या मनाला खूप दुःख झालं होतं. माझी मुलगी खूप लहान होती आणि दिसायला सुंदर होती.
ती एका म्हाताऱ्या माणसासोबत लग्न करून कशी काय सुखी होईल? परंतु सेजलच्या लग्नानंतर आमचे सगळे अंदाज खोटे ठरले. तानाजी खूप चांगला माणूस होता. त्याचे सेजलवर खूप प्रेम होते. तो आमच्या मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता. आम्ही असा प्रेमात वेडा झालेला माणूस कधीच पाहिला नव्हता. माझ्या मुलीने त्याला उभं राहायला सांगितल्यावर तो उभा राहायचा. माझ्या मुलीने त्याला बसायला सांगितल्यावर तो बसायचा. तो माझ्या मुलीचे सर्व लाड पूर्ण करत होता. पैसे पाण्यासारखे तिच्यावरती खर्च करत होता. ज्या गोष्टींवर सेजल हात ठेवायची ती प्रत्येक गोष्ट तो तिला आणून द्यायचा. असं नव्हतं माझ्या मुलीपेक्षा सुंदर मुलगी त्याला भेटणार नव्हती. परंतु कदाचित त्याला सेजलवर मनापासून प्रेम झालं होतं. त्याने प्रत्येक गोष्टीसाठी सेजलची खूप काळजी घेतली होती. तिला आनंदी ठेवण्यासाठी तो जीव तोडून प्रयत्न करत होता. एका दिवशी सेजल त्याच्यावर रागावली आणि आमच्या घरी रागात निघून आली. तेव्हा त्याने आमच्या मुलीचा राग घालवण्यासाठी जगभरातल्या भेटवस्तू आणि फुलं आमच्या घरी पाठवली होती. आम्हीही आता त्यांना आमचा जावाई म्हणून स्वीकारलं होतं. खरं तर आम्ही आता त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो. कारण सेजलला त्यांच्या एवढं प्रेम करणारा जोडीदार मिळूच शकला नसता. आम्ही कबूल करतो, अगोदर आमचा सुद्धा प्रॉपर्टीच्या लोभापायी विचार बदलला होता. परंतु सेजलबरोबर त्याचं लग्न झाल्यावर आमचा विचार बदलला होता. तो मेल्यानंतर त्याची संपत्ती आमच्या मुलीच्या नावावर होईल. पण आता आम्ही हे सर्व आमच्या मनातून काढून टाकलं होतं. कारण तानाजी खूप चांगला माणूस होता. सेजलसोबत तो आमची सुद्धा खूप काळजी घेत होता. आमच्या घराचा सर्व घर खर्च तोच करत होता. आमच्या आयुष्यात आता काहीच दुःख नव्हतं. मला मुलगा नव्हता म्हणून त्यामुळे आता मी माझ्या जावाईला माझा मुलगा म्हणून स्वीकारायला सुरुवात केली होती. परंतु हळूहळू तो खूप आजारी पडू लागला होता. ते आमच्या लक्षात येऊ लागलं. त्याच्या आजारपणातही त्याला फक्त आमच्या मुलीचीच काळजी असायची आणि वेळोवेळी तो आमच्या मुलीला आमच्या घरी आम्हाला भेटण्यासाठी घेऊन यायचा. तिला खरेदीसाठी तो बाहेर घेऊन जायचा. सेजल जे काही म्हणेल त्या सर्व गोष्टी त्याला मान्य असायच्या. परंतु आम्हाला या गोष्टींचं आश्चर्य वाटायचं. सेजलला या सर्व गोष्टींची काहीच पर्वा नव्हती. तिचे पती दिवसेंदिवस अशक्त होत जात होते. त्यांची तब्येत बिघडायला लागली होती. एका दिवशी मी स्वतः त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या जावईच्या शरीराचे अंतर्गत भाग खूप कमकुवत झाले आहेत. त्यांचे हृदय आणि किडनी 90% खराब झाली आहे. कृपया समजून घ्या. आम्हाला समजत नव्हतं ते खराब का होत आहे, परंतु ते खूप झपाट्याने खराब होत आहे. हे असंच चालू राहिलं तर ते फार काळ जगू शकणार नाहीत. लवकरच ते हे जग सोडून निघून जातील. माझ्या जावईजवळ पैशांची काहीच कमतरता नव्हती. आम्ही त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला सांगितलं. परंतु ते ज्या डॉक्टरकडे जायचे ते डॉक्टर असंच त्यांना सांगायचे, आता खूप जास्त उशीर झाला आहे. आता तुमच्याकडे फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. या आजारपणातही ते सेजलची खूप काळजी घ्यायचे. त्यांच्या समस्यांपेक्षा आजारपणापेक्षा त्यांना सेजलचीच जास्त काळजी वाटत होती. परंतु सेजलकडे बघून असं वाटत नव्हतं ती त्यांच्या आजारपणामुळे काळजीत असेल. आम्ही तिला सांगितलं, तू देवाला प्रार्थना कर आणि तुझा पती लवकरात लवकर बरा व्हावा असा देवाला तू नवस कर. मी पंडितजींना फोन करून माझ्या जावईच्या दीर्घायुष्यासाठी हवन केलं आणि जेव्हा मी ही गोष्ट माझ्या मुलीला सेजलला सांगितली तेव्हा मी जे काही बोललो ते ऐकल्यानंतर सेजल रागाने ओरडली आणि आम्हाला म्हणाली, मी त्याला मारण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तुम्ही त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहात आणि हवन करत आहात. सेजलच्या तोंडून हे सत्य ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, मीच माझ्या नवऱ्याला स्लो पॉयझन देत आहे जेणेकरून तो आजारी पडेल आणि हे जग सोडून तो निघून जाईल. सर्व संपत्ती नंतर माझी होईल. त्यानंतर मी माझ्या वयाच्या मुलासोबत लग्न करेल आणि आनंदी आयुष्य जगेन. आम्ही तिच्या तोंडून हे सर्व सत्य ऐकून आश्चर्यचकित झालो होतो. मी म्हणालो, सेजल, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, तरीही तू त्याच्यासोबत असं वाईट कृत्य का करतेस? सेजल म्हणाली, परंतु पप्पा, तो म्हातारा माणूस आहे. मी आयुष्यभर त्याच्यासोबत राहून आयुष्य काढू शकत नाही. हे 1 वर्ष मी त्याच्याबरोबर कसं घालवलं आहे ते माझं मला माहीत आहे. तुम्हाला असं वाटत आहे का
मी माझं संपूर्ण आयुष्य एका म्हाताऱ्यासोबत घालवावं? आम्ही आमच्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होतो. तो जसा पण असेल तरी तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू आहेस जिने असे वाईट काम केले आहे. परंतु सेजल आमचं काहीच ऐकून घ्यायला तयारच नव्हती आणि दुर्दैवाने तानाजीने आमचं बोलणं ऐकलं होतं. त्या बिचाऱ्याला 1-2 महिन्याने मरण आलं असतं. परंतु हे सर्व सत्य ऐकल्यानंतर त्या क्षणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते हे जग सोडून निघून गेले. त्यांचं हृदय अगोदरच खूप कुमकुवत झालं होतं. सेजलच्या तोंडातून सत्य ऐकून त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. जाताना तो एवढंच म्हणाला, सेजल, तू माझ्याशी जे काही केलं ते चांगलं केलं नाहीस. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आणि तू त्या बदल्यात माझा तिरस्कार केलास. आता तो देवच न्याय करेल. परंतु त्याचा श्राप ऐकूनही सेजलला कशाचीच पर्वा नव्हती. तानाजीने मृत्यूपत्र केलं होतं. तानाजीचा मृत्यू होताच सर्व संपत्ती सेजलच्या नावावर आली. आता आमच्याकडे संपत्तीची काहीच कमतरता नव्हती. परंतु आमच्या मनाला आतून शांतता नव्हती. आम्ही नेहमी अस्वस्थ राहत होतो. तानाजीसोबत खूप चुकीचं घडलं आहे. माझी मुलगी सेजलने तानाजीसोबत खूप वाईट कृत्य केलं होतं. परंतु त्यासाठी आम्ही स्वतःला जबाबदार धरलं होतं. कदाचित आमच्या संस्कारात काही कमतरता असावी, ज्यामुळे सेजलने असे वाईट कृत्य केले होते. 6 महिने वाट पाहिल्यानंतर सेजलने तुमच्यासोबत लग्न केलं. आम्हाला माहीत नव्हतं तिच्या नशिबात हे सर्व लिहिलं होतं. तानाजीसोबत सेजलने केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा तिला मिळाली आहे. त्याची शिक्षा देवानेच तिला दिली आहे. आता तिची अवस्था खूप वाईट झाली आहे. तिचं शरीर सडू लागलं आहे. रूममध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. आता कोणीसुद्धा तिच्याजवळ जायला तयार नाही. हे सर्व ऐकून मला आश्चर्य वाटलं. एकच आवाज माझ्या मनात घुमू लागला. जगातील सर्वात पुण्याचं काम म्हणजे कोणाचं तुटलेलं हृदय जोडणे, कोणाच्या तुटलेल्या जखमी हृदयावर मलम लावणे हे असतं. एखाद्याचं हृदय मुद्दाम जाणून बुजून तोडलं आणि त्याच्या हृदयातून उसासा निघाला तर त्याने पृथ्वी आणि आकाश हादरतं. माझ्या पत्नीनेही कोणाचे तरी हृदय तोडले होते. माझ्या सासू सासऱ्यांनी मला सांगितलं तिला कधीच आयुष्यात देव आठवला नाही. परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री ती देवाच्या चरणी कशी काय पोहोचली? कदाचित तिने देवाकडे तिच्या पापांची क्षमा मागितली असावी. कदाचित तिला तिच्या पापांसाठी देवाकडे क्षमा मागायची असेल. तिला असं वाटलं असेल तिने तिचं उर्वरित आयुष्य तुमच्याबरोबर आनंदाने घालवावं आणि तिने केलेल्या पापांसाठी ती देवाकडे क्षमा मागत असेल. म्हणूनच तिने तिचं डोकं देवासमोर टेकवलं होतं. परंतु देवाने त्या क्षणी तिला स्वतःकडे बोलवलं, कारण तिने खूप मोठं पाप केलं होतं. हे सर्व माहीत झाल्यावर सुद्धा मला माझ्या पत्नीला शेवटचं एकदा मी भेटावं अशी इच्छा होती. मी तिला पाहण्यासाठी आत रूममध्ये पाऊल टाकला आणि सेजलकडे बघताच मला स्वतःची लाज वाटली. मी तिला शेवटच्या वेळी पाहायचं का ठरवलं? मी तिला बघायला नको होतं, कारण तिचं ते भयंकर रूप माझ्या डोळ्यात स्थिरावलं होतं. तिला पाहून असं वाटत होतं तिच्या पापांची शिक्षा तिला याच जन्मात भेटली आहे आणि तानाजीला न्याय मिळाल्यासारखं वाटत होतं. तिचे आईवडील आता खूप दुःखी झाले होते. त्यांचं म्हणणं होतं तो माणूस खूप चांगला होता. आम्ही त्याला मनापासून स्वीकारलं होतं. परंतु आमच्या मुलीने त्याच्याशी हे चांगलं केलं नाही. कधी कधी मला प्रश्न पडतो, माझ्या पत्नीने जे काही केलं ते योग्य आहे की अयोग्य? तिचाही काहीतरी हेतू होता. तिने तिचं आयुष्य अशा माणसाबरोबर का घालवावं? तिला तो आवडत नव्हता. परंतु तिला त्या माणसासोबत आयुष्य काढायचं नव्हतं, तर त्याला धोका देऊन त्याच्यासोबत तिने लग्न का केलं? तिने त्याला तेव्हाच लग्नासाठी नकार द्यायला हवा होता. तिला त्या माणसाचा जीव घ्यायला नको होता. आता मी माझ्या पत्नीसाठी दररोज देवाकडे प्रार्थना करतो, जेणेकरून मरणानंतर तरी देव तिला माफ करेल. मी तिला मनापासून माझी पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. तिच्यासोबत अग्नीचे 7 फेरे घेतले होते. त्यावेळी मला तिच्या पापांची जाणीव नव्हती. कदाचित तिलाही तिची सगळी वाईट कृत्य विसरून माझ्यासोबत आयुष्य जगायचं होतं. तिला एक चांगलं माणूस व्हायचं होतं. परंतु तिने केलेल्या पापांची शिक्षा तिला याच जन्मात मिळाली. हे अगदी खरं आहे. जर तुम्ही कुणाला मनापासून दुखवलं ना, तर देवाच्या काठीचा आवाज येत नाही, परंतु काठी लागते खूप जोरात. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.